मागच्या भागात आपण पाहिले की सुनैनाचा नवरा तिच्याशी न बोलता शहरात निघून गेला. आता पुढे सुनैनाचा उदास चेहरा पाहून संजू तिच्याजवळ आला आणि म्हणाला, उदास का आहे माझी नैना? मी आहे ना. आणि मग सुनैनाने स्माईल दिली. आता सुनैना आणि संजूला एकमेकांसोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळू लागली. आता घरी संजू आणि सुनैनाशिवाय कोणीच नव्हते. जेठानी नवऱ्या आणि मुलांसोबत तिच्या आईवडिलांच्या घरी गेली होती. संतोष त्याच्या केसच्या संदर्भात दुसऱ्या शहरात गेला होता. शिवानीही तिच्या ॲडमिशनसाठी मुंबईला गेली आणि सुनैनाचे सासू सासरे हॉस्पिटलमध्ये आजीसोबत जास्त वेळ घालवू लागले. आणि असं असलं तरी संजू हा सुनैनाचा खरा दीर होता, त्यामुळे दोघांच्या एकत्र असण्यात कोणालाच काही अडचण नव्हती. आणि याआधी सुनैनाने संतोषसोबत जे काही केलं होतं त्यानंतर सुनैनाने सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने संतोषला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण कोणीही तिला माफ करायला तयार नव्हते. संतोष आणि तिच्या सासरची ही वृत्ती सुनैनाला आतून खात होती, पण ती सर्वांसमोर खोटं आणि उदास हसत तिचं काम करत राहिली. पण संजूच्या आगमनानंतर सुनैनाचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला, कारण सुनैनाला समजावून सांगणारे सर्व लोक महिलाच होत्या. त्यावर सुनैनाला वाटले की स्त्रीची विचारसरणी आहे, पण पुरुषाची विचारसरणी वेगळी असू शकते. पण जेव्हा संजूने सुनैनाला तिचं महत्त्व आणि अस्तित्व कळवलं तेव्हा सुनैनालाही वाटलं की प्रत्येक माणूस तिच्या नवऱ्यासारखा निहुर नसतो. आणि आता सुनैनालाही संजूची साथ आवडू लागली. तिला त्याच्यात एक मित्र दिसू लागला ज्याने तिचा एकटेपणा दूर केला. एके दिवशी संजू त्याच्या खोलीत आपल्या गर्लफ्रेंडशी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना अचानक सुनैना तिथून जात होती आणि सुनैनाने त्याच्या मैत्रिणीसोबतचे संभाषण ऐकले. दोघेही त्यांच्या बोलण्यातून त्यांचा उत्साह थंड करण्याचा प्रयत्न करत होते. संजू आपल्या मैत्रिणीला खूप प्रेमाने किस करत होता आणि वारंवार सांगत होता की आजूबाजूला असतीस तर 2 दिवस तुला कुठेही जाऊ दिले नसते. त्यांच्यातलं असं रोमॅन्टिक संवाद ऐकून सुनैनाही मूडमध्ये यायला लागली. पण तिला वाटलं की कुणाचं बोलणं ऐकणं चुकीचं आहे आणि मी मूडमध्ये आले तर संतोष कुठे इथे आहे, जो मला त्याच्या मिठीत घेईल. मग सुनैना म्हणाली की असे झाले असते तरी काय फरक पडला असता. त्याला तर काहीच कळत नाही. तो फक्त एकच काम करतो आणि तेही नीट नाही. मला माहीत नाही मी कोणाची काय चूक केली की मला असा नवरा मिळाला जो आपल्या बायकोला खुश करू शकत नाही. आणि एकीकडे त्याचा एक धाकटा भाऊ आहे जो त्याच्यापेक्षाही लहान आहे, पण दूर असूनही तो आपल्या प्रेयसीला कसा खुश करण्याचा प्रयत्न करतोय ते पहा. ते दोघेही जवळ असते तर मला माहीत नाही जणू त्यांनी पलंग फोडला असता. आणि सुनैना तिथे शांतपणे उभी राहिली. काही वेळाने संजू अंघोळ करून खाली जेवायला आला. सुनैनाने त्याच्यासाठी जेवण वाढले आणि स्वतः निघून तिथे उभी राहिली. संजू म्हणाला, तू तिथे का उभी आहेस? तू पण जेवायला ये. सुनैना म्हणाली की नाही, घरातील सर्व पुरुष जेवत नाही तोपर्यंत आम्ही महिला जेवत नाही. संजू म्हणाला, काय बोलतेस? सांग की हे खोटं आहे. वेडी आहेस तू, कशी चकतेस? सुनैना म्हणाली, हा तुझ्या घराचा नियम आहे जो तुझ्या आईने बनवला आहे. संजू म्हणाला, मग तू का राजी झालीस? तू पण नाकारू शकली असतीस. अरे हा कोणता नियम आहे ज्यात जो माणूस इतरांना खायला अन्न शिजवतो आणि स्वतःच उपाशी राहतो? हा अन्याय आहे आणि मी माझ्या गुलाबोवर हा अन्याय होऊ देणार नाही. सुनैना म्हणाली की बरं, तिचं नाव गुलाबो आहे? संजू म्हणाला, नाही, गुलाबो नाही, मी तिला प्रेमाने गुलाबो म्हणतो. तिचे नाव ऋतू आहे. पण तू तिला कसे ओळखतेस? सुनैना हसत म्हणाली की ज्या व्हिडिओ कॉलमध्ये तू तुझ्या गुलाबोशी इतक्या उत्कटतेने बोलत होतास तो आवाज तुझ्या दाराबाहेरही ऐकू येतो. संजू म्हणाला, अश्लीलता म्हणजे काय? ते प्रेम आहे, प्रेम. अरे जर माणूस आपल्या जोडीदारावर उघड प्रेम करत नसेल तर तो प्रेम कोणावर करेल? दोष तुझा आहे. 2 लोकांचे संभाषण तू ऐकू नकोस. मी तुझ्या आणि भावाच्या खोलीत कधीच येत नाही ऐकायला. हे ऐकून सुनैनाचा चेहरा पडला. भैया आणि सुनैना यांच्यात काहीतरी खूप मोठं आहे हे संजूला समजलं. नाहीतर ज्याला एकही मुलगी हो म्हणत नव्हती तो मुलगा एवढी सुंदर बायको मिळाल्यावरही नाटक दाखवतोय. पण मी नैनाला याबद्दल विचारलं तर कदाचित तिला ते आवडणार नाही. पण घरातलं कुणीच काही सांगणारही नाही. पण काहीही झाले तरी सत्य एक ना एक दिवस बाहेर येईलच. मग संजूने तिचा मूड सुधारण्यासाठी सुनैनाचा हात धरला आणि तिला डायनिंग टेबलवर बसवले. आणि जेव्हापासून सुनैनाला संजूचा आधार मिळाला तेव्हापासून तिलाही जीवन जगणे चांगले वाटू लागले. आता ती संजूसोबत अधिकाधिक वेळ घालवू लागली. आता तिला सदैव संतोषचा विचार किंवा काळजी नव्हती. ती तिची मुलगी सानिका आणि संजूसोबत आनंदाने वेळ घालवत होती. संजूने सुनैनाची स्वतःची ओळख करून दिली होती आणि सुनैनाला तिची स्वतःची किंमत समजली होती. संजू कुठल्या ना कुठल्या बहाण्याने दिवसातून 100 वेळा जास्त वेळा सुनैनाची स्तुती करायचा. आणि जशी प्रत्येक स्त्री आनंदाने लाली देते तशीच सुनैनाही तिची स्तुती ऐकून खुश व्हायची. सुनैनासुद्धा खूप सुंदर होती. फक्त संतोषला सुनैनाचे हे सौंदर्य ओळखता येत नव्हते. कष्ट न करता एखादी गोष्ट सहजासहजी मिळाल्यावर त्याची कदर न करणाऱ्या माणसांपैकी संतोष एक असावा. कदाचित संतोषलाही सुनैनाबाबत असेच वाटले असेल आणि सुनैना संतोषला गरजेपेक्षा जास्त महत्त्व द्यायची.
त्यामुळे संतोषनेही सुनैनाच्या या चांगुलपणाचा फायदा घ्यायला सुरुवात केली. पण आता सुनैना फक्त स्वतःचा आणि तिच्या आनंदाचा विचार करायची. हळूहळू संजू आणि सुनैना यांच्यात जवळीकही वाढू लागली. आणि आता संजूच्या बोलण्यामुळे सुनैना पण स्वतःवर प्रेम करायला शिकली होती. आता अशी वेळ आली होती की सुनैना फक्त तिच्या बेडवर जाऊन संतोषला मिस करायची, कारण ती पूर्ण दिवस सानिका आणि संजूसोबत घालवायची. पण ही क्रूर रात्र सुनैना एकटी घालवू शकत नव्हती. सुनैना आता संजूसोबत अधिकाधिक वेळ घालवत होती. संजू सुनैनाला तिच्या कामात खूप मदत करायचा आणि जेव्हा सुनैना घरची बाकीची कामं करायची तेव्हा संजू सानिकासोबत खेळायचा, जे पाहून सुनैना आणखीनच खुश व्हायची. एके दिवशी सुनैना घरातील कामांमुळे आजारी पडली. आजीची सेवा करत होती आणि आपल्या मुलीचीही काळजी घेत होती. त्यात तिला खूप ताप आला होता. तापामुळे सुनैनाचे अंग जळत होते. सकाळचा सूर्य आता उगवला होता आणि बराच वेळ सुनैना तिच्या खोलीतून बाहेर आली नाही. तेव्हा सुनैनाच्या सासूने सुनैनावर टीका करायला सुरुवात केली. बेडवर पडून सुनैना हे सर्व ऐकत होती, पण ती इतकी आजारी होती की तिला उठून खाली जाण्याची हिंमत होत नव्हती. आई सुनैनाला चांगलं वाईट बोलते आहे हे ऐकून संजू रागाने तिथे आला आणि आईला विचारलं, काय झालंय? तू सकाळी वहिनीला इतक्या गोष्टी का सांगतेस? संजूची आई म्हणाली की ती आळशी व्यक्ती आहे. तिला माहीत आहे की तिच्या आणि माझ्याशिवाय घरी कोणी नाही, तरीही ती बेडवर आरामात झोपली आहे. असे नाही की खाली येऊन मला मदत करेल. ती तिथेच पडून निर्लज्जपणे माझे ऐकत आहे. आता आईच्या विचारानेही संजूला राग येऊ लागला होता की सूनऐवजी तिची मुलगी शिवानी असती तरी आई अशीच वागली असती का? जेव्हा फक्त सासूच सून आणि मुलगी यांच्यात भेद करते, तेव्हा सुनेने सासू आणि आई यांच्यात भेद करू नये अशी अपेक्षा कशी करता येईल? महिलांचंही समजत नाही. एक स्त्री असल्यानं ती दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकत नाही. पण आता सुनैनाच्या सासूचा रांगडेपणा वाढत चालला होता, जो संजूच्या सहनशक्तीच्या पलीकडे होता. आणि तो रागाने आईला म्हणाला, तुला कसं माहीत की वहिनी झोपली आहे? तू वरच्या मजल्यावर जाऊन तिच्या खोलीत बघितले का? कालच्या कामाने ती थकली असावी आणि सकाळी उशिरा डोळे उघडले तर ती अंघोळ करूनच खाली येत असेल की सानिकाला काही अडचण आली असेल. ती आज का उतरली नाही याचे कारण जाणून घेण्याऐवजी तू तिच्यावर आरोप करत आहेस. संजूचे म्हणणे ऐकून सुनैनाच्या सासूबाईंनी बडबड करणे थांबवले, पण सुनैनाला बघायला त्या वरच्या मजल्यावर गेल्या नाहीत. तर राणीला काही त्रास नसेल तर संध्याकाळचे जेवण आणि मी येण्याआधीच बाकीची घरची कामं करून घेईल, असे सांगून त्या दवाखान्यात गेल्या. एक स्त्री असूनही त्याची आई दुसऱ्या स्त्रीशी कशी वागते हे पाहून संजूला खूप वाईट वाटले. आणि मग तीच सासू इतरांकडे जाऊन तिच्या सासूबद्दल वाईट बोलते, तर ती स्वतः एक सून असून स्वतःच्या सुनेचे दुःख का समजू शकत नाही? आपल्या घरातील लोकांची मानसिकता आपण बदलू शकत नाही हे संजूला माहीत होते. आपण सुनैनाला थोडीशी मदत करून तिच्यावरील जबाबदारीचे ओझे नक्कीच कमी करू शकतो. आणि तो थेट सुनैनाच्या खोलीत धावला आणि बाहेरून दार ठोठावू लागला. सुनैनाचा दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे मोठ्या हिमतीने सुनैना उठून दरवाजा उघडायला गेली. पण तिला एक पाऊलही नीट चालता येत नव्हते. ती कशी तरी दारापाशी पोहोचली आणि दार उघडताच ती चक्कर येऊन खाली पडणार होती. तेव्हा संजूने तिला आपल्या मिठीत धरले. जेव्हा संजूने सुनैनाला आपल्या मिठीत धरले तेव्हा त्याला सुनैनाचे एक वेगळंच सौंदर्य अनुभवायला मिळाले. संजूने सुनैनाबद्दलचा आपला दृष्टिकोन कधीच बदलला नव्हता. तो तिला आपल्या वहिनीपेक्षा आपली मैत्रीण मानत होता. पण आज दुसऱ्यांदा जेव्हा सुनैना त्याच्या मिठीत होती, तीही संजूच्या इतकी जवळ होती. त्यामुळे आज पहिल्यांदाच संजूच्या हृदयाचे ठोके अनियंत्रित होत होते. त्याला अशा डोळ्यांनी सुनैना बघायची इच्छा नव्हती. पण गेल्या काही दिवसात सुनैनासोबत घालवलेली जवळीक तसेच सुनैनाच्या सौंदर्याने संजूला तिच्याकडे आकर्षित केले होते. काही क्षण संजू सर्व काही विसरून गेला होता की तो सुनैनाकडे इथे का आला होता. पण या समाधीमध्ये जेव्हा संजूने सुनैनाचा वेदनादायक आवाज ऐकला तेव्हा तो घाबरला आणि अचानक संजूचा हात सुटला आणि ती जमिनीवर पडली. त्यामुळे सुनैनाच्या डोक्याला आणि कमरेला दुखापत झाली. आपल्या चुकीमुळे सुनैना दुखावल्याचे पाहून संजू आणखीनच घाबरला. त्यानंतर संजूने सुनैनाला परत वर उचलण्याचा प्रयत्न करताच त्याला दिसले की सुनैनाचे शरीर तापाने जळत आहे. आता सुनैनासाठी त्याच्या मनात आणि हृदयात जे काही चाललं होतं ते सुनैनाची तब्येत पाहून कुठेतरी हरवलं आणि त्याने लगेचच सुनैनाला बेडवर झोपवलं आणि सानिकाला ताप तर नाही ना हे पाहण्यासाठी तिच्या शेजारी पडलेल्या सानिकाला हात लावला. पण सानिका बरी होती. त्यानंतर संजूने तातडीने डॉक्टरांना फोन करून घरी येण्यास सांगितले. डॉक्टरला यायला वेळ झाला होता आणि सुनैनाचा तापही सतत वाढत होता. वरती सानिकासुद्धा बराच वेळ भुकेली होती. तिलाही सुनैनाच्या दुधाची गरज होती. संजूला समजत नव्हते की तो एकाच वेळी 2 लोकांना कसे सांभाळेल. म्हणून तो किचनमध्ये पळत पळत एका भांड्यात पाणी आणि सुती कापड घेऊन आला आणि दुसऱ्या बाजूला त्याने दूध गरम करून बाटलीत भरले आणि वर आणले. आता सुनैनाला ताप आला होता, त्यामुळे सानिका सुनैनाचे दूध पिऊ शकत नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुनैना तापामुळे बेशुद्ध पडली होती आणि संजू हा मुलगा होता आणि वर म्हणजे सुनैनाच्या अशा अवस्थेत सानिकाला आईचे दूध पाजणारा तो सुनैनाचा नवराही नव्हता.
म्हणून संजूने सानिकाला गाईचे दूध पाजणेच योग्य मानले. तो धावतच वर आला तेव्हा सानिका ही भुकेने थरथरत आणि रडत होती. तर दुसरीकडे सुनैनाचा ताप कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. संजूची अवस्था खूप वाईट होती, पण तरीही त्यांनी हिंमत हारली नाही. त्याने प्रथम सुनैनाच्या कपाळावर पाण्याची पट्टी घातली आणि दुसरी पट्टी लावायची वेळ आली तोपर्यंत तो सानिकाला दूध पाजणार होता. तरीही सुनैनाने अजून सानिकाला स्वतःच्या दुधाशिवाय बाहेरचे दूध दिले नव्हते. त्यामुळे सानिका ही दूध पिण्याचे नाटक करत होती. पण संजूने एका हाताने दुधाची बॉटल सानिकाच्या तोंडात धरली होती आणि दुसऱ्या हाताने सुनैनाची पट्टी बांधत होता. 15 ते 20 मिनिटं झाली होती आणि मग डॉक्टरही आले. मग संजू डॉक्टरांना घेऊन सुनैनाच्या खोलीत आला. जेव्हा डॉक्टरांनी सुनैनाला तपासले तेव्हा प्रथम डॉक्टरांनी संजूला सुनैनाचा नवरा मानून थोडा रागावला. डॉक्टर म्हणाले, तू कसला नवरा आहेस? तुझ्या बायकोला किती ताप आहे याची तुला कल्पना आहे का? हा ताप तिच्या मेंदूपर्यंत पोहोचला तर काय होईल तुला माहिती आहे का? संजू म्हणाला, डॉक्टर मी तिचा नवरा नाही, ती माझी वहिनी आहे. आणि मला पण डॉक्टर तिला एवढा ताप आहे हे माहीत नव्हते. मी फक्त तिला भेटायला आलो आणि मला कळले. हे ऐकून डॉक्टरांनी संजूची माफी मागितली. पण आता त्याला सुनैनाच्या खऱ्या नवऱ्याचा राग यायला लागला की तो तिच्यासोबत राहत असेल, त्याने तिला डॉक्टरकडे नेले असते. संजू म्हणाला, डॉक्टर प्लीज तिच्यावर उपचार करा, आता तिला एक लहान मुलगीही आहे. मग डॉक्टरांनी सुनैनावर उपचार केले आणि मग त्यांनी सुनैनाच्या डोक्यावर जखम असल्याचे पाहिले. मग त्यांनी विचारले की तिचा नवरा तिला मारतो का? संजूने मनात विचार केला की आजपर्यंत संतोष भैयाने नैनावर हात उचलला आहे की नाही हे मला माहीत नाही, पण डॉक्टरांचा या सगळ्यांशी काय संबंध? डॉक्टर म्हणाले, काय विचार करत आहात? उत्तर द्या. संजू म्हणाला की तिचा नवरा सध्या कामानिमित्त शहराबाहेर आहे, पण तुम्ही हे का विचारत आहात? डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही जवळ या आणि बघा की तिच्या डोक्याच्या मागच्या भागात एक जखम आहे, त्यामुळे रक्त देखील येत आहे. तेव्हा संजूने डॉक्टरांना सांगितले की ही दुखापत सुनैनाच्या पतीमुळे झाली नसून संजूचा स्वतःचा निष्काळजीपणा होता. त्यानंतर डॉक्टरांनी सुनैनाच्या संपूर्ण शरीराची तपासणी केली आणि कळाले की सुनैनाच्या पाठीवर खूप खोल दुखापत झाली आहे. हे पाहून डॉक्टरांनी संजूला सांगितले की पडल्यामुळे तिला जास्त जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून संजू आणखीनच घाबरला. डॉक्टरांना संजूचे भाव समजले की हे ऐकून संजू अस्वस्थ झाला होता. म्हणून डॉक्टरांनी संजूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, काळजी करू नका, मी काही औषधे लिहून देतो. तुम्ही बाजारातून ती औषधे खरेदी करून त्यांच्या जखमेवर लावा, तिला आराम मिळेल आणि काही दिवसातच ती बरी होईल. हे ऐकून संजूला थोडा आराम मिळाला. मग डॉक्टर सुनैनावर उपचार करू लागले आणि निघून गेल्यावर संजू डॉक्टरांना थांबवत म्हणाला, डॉक्टर मला तुमच्याकडून अजून एक मदत हवी आहे. डॉक्टर म्हणाले, हो, काय मदत हवी आहे? मग संजू म्हणाला की ही त्यांची मुलगी आहे जी खूप वेळेपासून उपाशी आहे आणि माझ्या वहिनीला ताप असल्याने ती तिला तिचे दूध पाजू शकत नाही. तर कृपया मला सांगा, बाहेरचे दूध एवढ्या लहान मुलीसाठी योग्य असेल का? डॉक्टरांनी विचारले, तुमच्या घरात दुसरे कोणी नाही का? संजू म्हणाला की डॉक्टर सर्वजण आहेत, पण सध्या सर्वजण काही कामासाठी घरी नाहीत. डॉक्टर म्हणाले, मी एक बेबी पावडर लिहून देतो, जे तुम्ही थोड्या प्रमाणात पाण्यात मिक्स करून बाळाला देत राहा. तिला भूक लागली की पोट भरेल आणि तिला काही त्रास होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तिने हे दूध आणि पावडर जास्त प्रमाणात सेवन करू नये. आणि जर तुमच्या बहिणीचा ताप कमी झाला असेल तर ती शुद्धीवर आल्यावर तिला स्वतःचे दूध मुलीला पाजायला सांगा, किंवा तिचा नवरा आला तर त्याने तिचे दूध मुलीला पाजावे. आणि मग डॉक्टर तिथून निघून गेले. आता संतोष भैया 15 दिवसांआधी येत नाहीत आणि घरच्यांची वागणूक नेण्यासाठी खूप वाईट आहे. म्हणून संजूला अजूनच काळजी वाटू लागली. नैनाला या औषधांनी आराम मिळो आणि ती सानिकाला स्वतःचे दूध पाजेल अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. आता एवढ्या तापाने संजू बाळाला आणि सुनैनाला एकटे सोडून औषध आणायला बाहेर जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याला आणखीनच काळजी वाटू लागली की काय करावे. थोडा वेळ विचार केल्यावर त्याच्या मनात विचार आला की औषध द्यायला बाजारात जाण्याची काय गरज आहे, मी घरीच औषधं मागवतो. मग संजूने सानिका आणि सुनैना या दोघींची औषधं ऑनलाईन घरी बसून मागवली. अशा प्रकारे संजूची एक समस्या दूर झाली, पण दुसरी समस्या अजून बाकी होती. डॉक्टरांनी जे काही औषध लिहून दिलं ते सुनैनाला देण्याआधी तिला थोडा हलका आहार द्यावा लागेल. आता औषधांप्रमाणे संजू हे बाहेरून जेवण मागवू शकत होता, पण सुनैना आजारी होती. त्यामुळे आता संजूला घरी काहीतरी बनवायचे होते, पण संजूला स्वयंपाक येत नव्हता. त्यामुळे तो फक्त पोट भरण्यासाठी काहीही शिजवायचा. पण सुनैनाला औषधापूर्वी खायला हवे होते. संजूने लगेच यूट्यूब उघडले आणि खिचडी बनवण्याची रेसिपी शिकायला सुरुवात केली. संजूने खूप प्रयत्न केला, पण त्याने पहिल्यांदा बनवलेली खिचडी जळून खाक झाली. पण जेव्हा संजूने दुसऱ्यांदा प्रयत्न केला तेव्हा ती सुद्धा नीट शिजली नव्हती. पण तरीही संजू सुनैनासाठी खिचडी बनवण्यात व्यस्त होता. आणि जेव्हा तिसऱ्या वेळा खिचडी बनवली तेव्हा ती फारशी चांगली नव्हती, पण पोट भरायला पुरेशी होती. मग संजूने ते ताटात घेतले आणि लगेच सुनैनाकडे गेला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. डॉक्टरांनी सुनैनाला दिलेल्या इंजेक्शनच्या परिणामामुळे सुनैना थोडी शुद्धीवर आली होती, पण तरीही तिचा ताप उतरला नव्हता. त्यामुळे संजूने तिला उठवल्यावर तिला जाग आली, पण ती पूर्णपणे शुद्धीत नव्हती.
संजू म्हणाला, माझी नैना, तुला काय झालंय? तू इतकी आजारी कशी झालीस? सुनैनाला संजूच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे होते, पण ती काहीच बोलू शकली नाही. मग संजूने आपल्या हाताने खिचडी खाऊ घातली आणि ते पाहून सुनैनाला रडू कोसळले. पण तिला जे काही दिसत होते त्यात संजूचा चांगुलपणा नक्कीच दिसत होता. मग संजू खेळकरपणे म्हणाला, नैना, मी तुला खायला घालतोय आणि तू एवढ्यातही रडतेस. आता मी तुला काही खायला दिले नसते तर तू रडली असतीस की मी तुला उपाशी मारले, आणि आता मी तुला खायला घालतोय म्हणून तू रडत आहेस. तुम्हा मुलींचेही काही कळत नाही. हे ऐकून सुनैनाच्या चेहऱ्यावर हसू उमटले, पण तिने अधिक खाण्यास नकार दिला. त्यानंतर संजूनेही सुनैनाला डॉक्टरांनी सांगितलेली सर्व औषधे स्वतःच्या हाताने खाऊ घातली. सुनैनासुद्धा औषधांच्या प्रभावाखाली झोपी गेली होती आणि सुनैना झोपल्यानंतर संजूने सानिकालाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुधात पावडर देऊन झोपवले होते. पण संजूला अजून एक समस्या होती. सुनैनाच्या कमरेला औषध लावायचे होते, जे आता संजूसाठी अवघड होत चालले होते. कारण याआधी संजूने सुनैनाला त्या दृष्टिकोनातून पाहिले नव्हते. त्यामुळे तो सुनैनाला मैत्रिणीसारखा वागवत असे. पण यावेळी सुनैना संजूच्या मिठीत पडली. तेव्हापासून संजू सुनैनाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघत होता. त्याला माहीत होते की सुनैनासाठी त्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा आहे. कारण पहिले तर सुनैना विवाहित आहे आणि त्याशिवाय ती एका मुलाची आई देखील आहे आणि वर ती त्याची खरी वहिनी आहे. पण तरीही संजूला त्याच्या मनात जागृत झालेल्या सुनैनाबद्दलच्या भावनांवर ताबा ठेवता येत नव्हता. संजू समोरचा प्रश्न मोठा होता, पण त्यावर एकच उपाय होता की त्याला सुनैनाच्या कमरेला त्याची इच्छा नसतानाही ट्यूब लावावी लागणार होती. आणि त्याने मनाला खूप समजावलं की हे बरोबर नाही आणि ही भावना चुकीची आहे. पण असं म्हणतात ना, हृदयावर जोर नसतो. आता संजूच्या बाबतीतही तेच घडत होते. या सगळ्यांच्या नकळत सुनैना तिच्या वेदनांमुळे बेशुद्ध पडून होती. मग आपला आणि सुनैनाचा मान राखण्यासाठी संजूने हाताला ग्लोव्ज घातले आणि मग जाऊन डोळे मिटून सुनैनाच्या कमरेला औषध लावले. संजूच्या मनात सुनैनाबद्दल भावना निर्माण होत होत्या, पण त्या भावना प्रेमाच्या होत्या, खऱ्या प्रेमाच्या होत्या, ज्या स्पष्ट दृष्टिकोनातून होत्या. होय, संजू आणि सुनैना यांच्यातील नात्याचा विचार करता ते चुकीचे होते, पण संजूचे मन खूप स्वच्छ होते आणि सुनैनासाठी त्याच्यात वाढणारे प्रेमाचे बीजही अगदी स्पष्ट होते. पण आता प्रेम कितीही शुद्ध असले तरीही नात्यांच्या कक्षेत ते बांधले गेले की त्याचा अर्थ बदलतो. आणि संजूच्या प्रेमातही तेच होते. सुनैनासाठी त्याचे प्रेम कितीही उदात्त आणि निर्मळ असले तरी तो कायद्याने सुनैनाचा खरा दीर होता. तोही तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान. आणि सुनैना पती संतोषवर खूप प्रेम करत होती. मग संजूच्या प्रेमाचं काय होणार? संजूसुद्धा सुनैना आणि सानिकाला सांभाळण्यात मग्न होता. सकाळपासून भुकेने तहानलेला होता आणि आता तोही खूप थकला होता. त्याला खूप भूक लागली होती, पण त्याहीपेक्षा त्याला थकवा जाणवत होता आणि तो स्वतःशीच विचार करू लागला की आज मी नैनाला मदत करायला आलो आहे, म्हणून मी जे काही करू शकलो ते केले. पण मी तिथे नसतो तर? नैना अशी आजारी पडली असती तर? असे असतानाही संतोष भैया तिला डॉक्टरकडे घेऊन गेले नसते का? भाऊचे तर विसरून जा, त्याने नैनाकडे कधीच लक्ष दिले नाही. पण आई, तीही असेच करेल का? तसे आजही तिने संतोष भैयाच्या उणीवा पूर्ण केल्या नाहीत. तिने एकदाही समोर येऊन नैनाच्या तब्येतीची विचारपूस केली नाही. ती फक्त निशाणा मारण्याचा प्रयत्न करत राहिली. चला, नैना अजून मोठी आहे, तिच्यात सहनशक्ती आहे. पण सानिका तर दूध चोखणारी गरीब लहान मुलगी आहे. आई असूनही माझ्या आईला दुसऱ्या आईचे दुःख समजले नाही. आई झाल्यावर स्त्रीच्या आतली आई, पत्नी, सून अनेक पात्रे मरतात का? असे सासू होणे काय इतके खलनायक बनण्यासारखे आहे का की तुमच्यातली सारी माणुसकी खाऊन टाकते? अरे, एका सासूने आपल्या सुनेला स्वतःने सहन केलेल्या सर्व वेदना आणि अत्याचारांपासून वाचवायला हवे, जेणेकरून तिने जे भोगले ते दुसऱ्या कुणालाही भोगावे लागू नये. कारण हीच मानवता आहे की एका व्यक्तीने सहन केलेले दुःख आणि पीडा जी कोणी एका व्यक्तीने सहन केली आहे ती स्वतः एक स्त्री असल्याने ती इतर महिलांना यापासून वाचवू शकते, जेणेकरून भविष्यात सासू सुनेचे हे महाभारत संपेल. पण या सासू सुनेसारख्या काही सासूंना जशी महाभारताची परंपराही जपायचीच असते. त्यामुळे योग्य अयोग्याची जाण असूनही त्या चुकीचे करण्यापासून मागे हटत नाहीत. आणि हे सगळं विचार करत असताना संजूला कधी झोप लागली कुणास ठाऊक, आणि तो पलंगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसून झोपला. 2 ते 3 तासांनी सुनैनावर औषधांचा परिणाम झाला तेव्हा तिला शुद्ध आली आणि तिने हळूच उठण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने पाहिले की तिच्या कपाळावर पाण्याची एक ओली पट्टी आहे आणि तिची संपूर्ण खोली विखुरलेली आहे. सानिका तिच्या शेजारी आनंदाने झोपली आहे. सुनैनाने लवकरच तिच्या पोटाला हात लावला आणि पाहिले. सानिकाचं पोट भरलं होतं. मग सुनैनाने इकडे तिकडे पाहिलं तर तिला पलंगावर दुधाची बाटली आणि डॉक्टरांनी दिलेली पावडर दिसली. मग सुनैनाने कपाळावरची पट्टी काढली आणि संजूने तयार केलेली खिचडी तिथेच तिच्या जवळच्या टेबलावर ठेवली होती. मग आत गेल्यावर सुनैनाची नजर संजूवर पडली, जो थकलेल्या आणि बेडच्या एका कोपऱ्यात कुरवाडत झोपला होता. आणि आज त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. आणि त्याहीपेक्षा सुनैनाच्या बेशुद्ध अवस्थेत संजूने केवळ सुनैनाची काळजी घेतली नाही, तर एका वडिलांप्रमाणे सुनैनाच्या मुलीचीही काळजी घेतली. जेव्हा संजूने सुनैनाला खिचडी स्वतःच्या हाताने खाऊ घातली तेव्हा ती शुद्धीत नव्हती.
त्यामुळे तिने खिचडी नीट खाल्ली नाही. पण शुद्धीवर आल्यानंतर संजूने तिच्यासाठी काय केले हे पाहिल्यावर तिला स्वतःवरच वाईट वाटले आणि तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. संजूने बनवलेली खिचडी जी फक्त कोणाचे तरी पोट भरू शकते त्याला चव नव्हती. तरीही सुनैनाने ती खिचडी मोठ्या आनंदाने खाल्ली आणि खाताना ती फक्त संजूकडे पाहत राहिली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. सुनैनाला त्याला पाहून दया येत होती. संजूची अशी अवस्था की तिच्यामुळे आज संजूला इतक्या अडचणींना सामना करावा लागला आणि ती पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानत होती की आज संजू नसता तर कदाचित सुनैना आणि तिच्या मुलीला खूप त्रास सहन करावा लागला असता. सुनैनाच्या नवऱ्याला सुनैना आणि त्याची मुलगी सानिकाशी काहीही संबंध नसल्यामुळे ती मेली की जगली हे त्यांच्यावर अवलंबून आहे. याआधी सुनैनाच्या सासरच्या लोकांनीही सुनैनाला साथ दिली. पण जेव्हापासून सुनैनाला मुलगी झाली आणि नंतर जेव्हा सुनैनाने संतोषला थप्पड मारली, सुनैनाच्या रागामुळे सर्वांचेच भाव बदलले. सुनैनाच्या वेदना आणि त्रास समजून घेणारी आजी होती, पण ती देखील आता हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. सुनैनाची प्रकृती अजूनही पूर्णपणे बरी नव्हती, पण घरची परिस्थिती पाहून तिला समजले की हे सर्व सानिका आणि माझी काळजी घेण्यासाठी संजूकडून घडले आहे. तिने संजूकडे पाहिलं आणि विचार करू लागली की अशी मुलं खरंच या जगात आहेत का, जो अनोळखी माणसासाठी इतकं करतो. सानिका आणि मी जर त्याचीच असती तर मग तर कदाचित त्याने आमच्यासाठी सगळ्या जगाशी झुंज दिली असती. संजूसारखा साथीदार मिळेल. रितू किती भाग्यवान आहे. कळत नाही मी अशी कोणती पाप केली होती की संतोष माझ्या नशिबात लिहिला होता. काश संतोषऐवजी संजूसोबत माझे लग्न झाले असते तर मला ते सर्व सुख मिळाले असते ज्यासाठी मी आजपर्यंत आसुसले आहे. संजूकडे पाहून विश्वास बसत नाही की संजू हा संतोषचा खरा भाऊ आहे. संजूच्या चांगुलपणाने आता सुनैनाच्या हृदयात स्वतःची जागा बनवली होती आणि संतोषची जागा कमी केली होती. संजूने तिच्यासाठी जे काही केले ते सुनैनाला संतोषकडून अपेक्षित असे. त्यामुळे संजूच्या चांगुलपणामुळे आता जेव्हा जेव्हा सुनैना संतोषचा विचार करते तेव्हा ती त्याच्यावर चिडते आणि उलट संतोषला शिव्या देते. सुनैनाचा संतोषसाठी हा विचार फक्त संजूमुळेच असावा, कारण सुनैनाच्या आयुष्यात संजू येईपर्यंत सुनैनाला वाटायचे की सगळे नवरे कदाचित संतोषसारखेच असतात. कारण घरातले सगळे आजोबा आणि मग सुनैनाचे सासरे आणि जेठ लोकांनाही बायकोची फारशी पर्वा नव्हती. त्यामुळे सुनैनाच्या सासरच्या घरातील संपूर्ण वातावरण असेच होते. त्यामुळे तिलाही वाटले की कदाचित सगळेच नवरे असेच असतात. पण काही काळानंतर नवरा नक्कीच बायकोकडे थोडे बेफिकीर होतात. याकडे सुनैनाने कधीच लक्ष दिले नाही. होय, पण हे असे तेव्हा घडते जेव्हा त्यांच्या लग्नाला 5 वर्षांहून अधिक काळ लोटला गेला असेल. कदाचित त्यामुळेच सुनैनाचे सासर आणि जेठ त्यांच्या पत्नीकडे फारसे लक्ष देत नव्हते. पण संतोषचे काय? त्याचं नुकतंच लग्न झालं होतं आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच तो सुनैनाला नीट ट्रीट करत नव्हता. मग सुनैना एकच पैलू का पाहत होती? पण आता सुनैनानेही हे बघून विचार केला, कारण संजू आल्यानंतर तिची विचारसरणी आणि दृष्टिकोन बदलत होता. कदाचित सुनैना विहिरीतील बेडकासारखी वागत होती, जिच्यासाठी आकाश विहिरीतून दिसत होते तितकेच होते. पण आता संजूच्या आगमनानंतर सुनैना विहिरीतून बाहेर पडून समुद्रापर्यंत पोहोचू शकते का, हे ही कथा वाचल्यानंतरच कळेल. तेवढ्यात सुनैनाची नजर अचानक भिंतीवरच्या घड्याळावर पडली, ज्यावर दुपारचे 1 वाजले होते. तिला अचानक भीती वाटू लागली की आज तिने घरातील काही काम केले नाही. वरती म्हणजे घरातील सर्व लोकसुद्धा आजीकडून परत जेवायला घरी येत असतील आणि मी अजूनही अंथरुणावर पडले आहे. सुनैना हळूच पलंगावरून उठण्याचा प्रयत्न करते आणि सरळ संजूकडे जाऊन उभी राहते आणि त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागते. संजू ही लहान मुलासारखा कुरवाडत झोपलेला असतो. सुनैना मग तिची घोंगडी आणते आणि संजूला झाकून बाथरूमच्या दिशेने जाते. ती अंघोळ करून पटकन बाहेर येते आणि खाली जाते आणि तिच्या आजीच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्यासाठी पूजा खोलीत दिवा लावते. मग ती त्या स्वयंपाकघराकडे धावते जिथे संजूने तिच्यासाठी खिचडी बनवण्यासाठी संपूर्ण स्वयंपाकघर खिचडीमध्ये बदलले होते. स्वयंपाकघरात सर्वत्र पसरलेले सामान पाहून सुनैनाला आधी खूप राग आला, पण नंतर ती जोरजोरात हसायला लागली. संजूने तिच्यासाठी इतकं केलं. सुनैनाला अजूनही विश्वासच बसत नव्हता की कोणीतरी तिच्यासाठी इतकं काही करू शकतं. मग सुनैनाने हळूच आवाज न करता संपूर्ण स्वयंपाकघर साफ केलं आणि सगळ्यांसाठी जेवण बनवायला सुरुवात केली. सुनैनाने सर्वांसाठी जेवणही बनवले होते, पण आता एवढ्या कामामुळे पुन्हा एकदा सुनैनाची तब्येत बिघडू लागली आणि गरम दुधाचे भांडे उचलायला जात असतानाच तिला चक्कर आली आणि गरम दूध घेऊन ती जमिनीवर पडली. जमिनीवर भांडी पडल्याच्या आवाजाने संजू अचानक जागा झाला आणि त्याने झोपेतून उठून बेडकडे पाहिले तर सुनैना तिथे नव्हती. सुनैना अचानक कुठे गेली म्हणून संजू घाबरला आणि मग त्याने बाथरूममध्ये पाहिले. सुनैना तिथेही नव्हती. मग त्याला वाटले की सुनैना खाली काम करायला गेली आहे, म्हणून तो खाली धावत गेला आणि त्याने पाहिले की किचनमधून दूध वाहत होते आणि संजूने किचनमध्ये जाऊन पाहिले तर सुनैना बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिने गरम दुधाने अंघोळ केली होती. हे पाहून संजूला सुनैनाचा खूप राग आला होता आणि त्याने काहीही विचार न करता सुनैनाला आपल्या मांडीत उचलून वरच्या मजल्यावर सुनैनाच्या खोलीत आणले आणि तिला बेडवर झोपवले आणि काही वेळातच त्याने तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडायला सुरुवात केली.
त्यामुळे सुनैना हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. सुनैना शुद्धीवर येताच तिला समोर संजू दिसला. संजूला समोर पाहून सुनैनाला खूप आनंद झाला. पण आता तिला गरम दुधाने जळजळ होऊ लागली आणि ती वेदनेने ओरडू लागली. संजूने सर्वप्रथम सुनैनाला तिची प्रकृती विचारली. ती ठीक आहे की नाही? तेव्हा सुनैना म्हणाली की ती ठीक आहे, पण तिच्या शरीरात खूप जळजळ होत आहे. हे ऐकून संजू स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही आणि रागाने सुनैनाला म्हणाला, तुला मरायचेच आहे तर मग सरळ सरळ का मरत नाही? मरण्याचे नाटक का करत आहेस? सुनैनाने आश्चर्याने विचारले की संजू तू असे का बोलत आहेस? संजू म्हणाला, का? तुला माहीत आहे की तुझी तब्येत ठीक नाही आणि तरीही तू खाली काम करायला गेली. मी विचारले तुला खाली जाऊन काम करायची काय गरज होती? आणि त्या कामामुळे तू स्वतःवर गरम दूध सांडले. तू हे बघत आहेस, जळाल्यामुळे तुझ्या अंगावर फोड निर्माण होत आहे. सुनैना म्हणाली, मग अजून काय करणार? वेळ बघितलीस का? 2 वाजलेत. आता सगळे घरी जेवायला येतील. मग मी त्यांना काय खायला देऊ? कुणी ऑफिसमधून येणार तर कुणी हॉस्पिटलमधून. संजू म्हणाला, तू काय बोलत आहेस? तुझ्या सासऱ्यांची जबाबदारी तुझ्या सासूची आहे. आणि मग सुनैनाने संजूला उत्तर दिले आणि म्हणाली, सासूची जबाबदारी माझी आहे. तेव्हा संजूनेही सांगितले, आणि तुझी जबाबदारी तुझ्या सासूबाईंची आहे. ती सासू जी आज सकाळपासून तुझी अवस्था कळत न कळत तुला इतकं बरं वाईट सांगत होती. तुझी काळजी घेण्याऐवजी ती तुझ्यापासून तोंड फिरवत आहे. तू जेवलीस की नाही? तू कशी आहेस? तुझी समस्या काय आहे? अरे तू जिवंत आहेस की नाही? तुझ्या सासूबाईंनी याचाही विचार केला नाही. आणि एवढ्या वाईट अवस्थेतही तू स्वतःची आणि मुलीची पर्वा न करता त्या सासूसाठी जेवण बनवायला सुरुवात केली. संजूच्या तोंडून त्याच्या आईबद्दल हे सर्व ऐकून सुनैना खूप आश्चर्यचकित झाली होती की एक मुलगा स्वतःच्याच आईच्या चूक करण्यावर चुकीचे कसे बोलू शकतो. जो बाहेरच्या माणसासाठी आईला दोष कसा देईल? हा सगळा विचार करत सुनैनाचे डोळे भरून आले आणि मग संजू म्हणाला, आता काय विचार करत आहेस की तू रडायला लागलीस? मला सांग. सुनैना म्हणाली की माझी सासू तुझी आई आहे संजू. संजू म्हणाला की हो, मग? तुझी सासू झाल्यावर माझी आई नाही असं मी कधी म्हटलं? सुनैना म्हणाली की आत्ताच तू माझ्या सासूबद्दल इतकं बोललास, तेही फक्त तुझ्या आईलाच गेले. संजू म्हणाला, नाही, इथे आपण सासूबद्दल बोलत आहोत. ती आई नाही, तुझी सासू आहे. आणि माझी आई माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे, कारण तिने आई होण्याचे सर्व कर्तव्य पार पाडले आहे. पण सासू होण्याचे एकही कर्तव्य तिने पार पाडले नाही. आणि मी तुझ्याबद्दल बोलत आहे. तुझी सासू इथे माझी आई असेल, पण सासू म्हणून ती तिच्या सुनेवर अन्याय करते, तर ती स्वतः एकेकाळी सून होती. आणि तू नाही ना? तिच्या बोलण्याला विरोध न करता तिच्या म्हणण्याला मुकपणे स्वीकारून तिच्या चुकीला प्रोत्साहन देत आहेस. आणि म्हणूनच आज मी तुझ्यावर खूप रागावलो आहे. मग संजू रागाने तिथून निघून जातो. आता संजूचे बोलणे ऐकून सुनैनाच्या मनातील मस्तर नाहीसा झाला होता. तिला संजूच्या कृतीवर विश्वास बसत नव्हता की संतोष माझा नवरा आहे. पण ती भूमिका आज संजूने घेतली आहे. संतोषपेक्षा लहान असूनही त्याला योग्य आणि चुकीचा फरक कळतो. चूक करणारी त्याची आई असली तरी. पण त्याची आई माझ्याशी आणि माझ्या लहान मुलीशी कशी वागते यात संतोषला फरक दिसत नाही का? तो एक वकील आहे आणि त्याच्याकडेही अशा सुनांच्या अनेक केसेस येत असाव्यात. मग त्याच्या खालच्या मानसिकतेमुळे तो एकतर अशा सुनेची केस हरेल किंवा अशी केस अजिबात घेणार नाही. संजूने सुनैनाला असे टोमणे मारणे, संजूच्या रागामागे दडलेली त्याला सुनैनाची काळजी होती, जी सुनैनाला ही चांगलीच समजली आणि त्यामुळेच संजूला राग आला. पण तिला खूप आनंद झाला. तिच्यावर ओरडून राग येण्याऐवजी कोणीतरी सुनैनाला लायक समजले, तिचा हक्क मिळवण्या इतपत. नाहीतर सुनैना लग्न झाल्यावर सासरच्या घरी आली तेव्हापासून सगळे तिला रद्दी समजून दुर्लक्ष करायचे. कदाचित यामागे संतोष हेच कारण असेल. कारण जेव्हा पती आपल्या पत्नीकडे लक्ष देत नाही, तिचा आदर करत नाही, तिच्यावर प्रेम करत नाही, तिला महत्त्व देत नाही, तेव्हा संपूर्ण कुटुंबही त्या स्त्रीकडे त्याच दृष्टिकोनातून पाहू लागते आणि ते सुद्धा त्या स्त्रीचा आदर करत नाही. म्हणूनच एखाद्या मुलाकडे काही असेल किंवा नसेल, पण स्त्रीचा आदर करण्याचा गुण त्याच्यात असला पाहिजे. अन्यथा तो ज्या मुलीशी लग्न करेल त्या मुलाच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही, पण त्या मुलीचे आयुष्य नरक व्हायला जास्त वेळ लागत नाही. आमच्या सुनैनाची पण अशीच परिस्थिती होती. कारण सुनैनाने कधीच तिच्याकडे लक्ष दिले नाही, ज्याचा फायदा आता सुनैनाचे सासरचे सगळे घेत होते. सुनैना हा सर्व विचार करत असताना अचानक तिला सानिकाचा रडण्याचा आवाज आला आणि ती तिच्या विचारातून बाहेर आली. ती धावत सानिकाकडे गेली आणि सानिकाला प्रेमाने चुंबन करू लागली. तिने माफी मागितली की माझ्या मुली, मी तुझ्याकडे लक्ष देऊ शकले नाही, मला माफ कर, माझ्यामुळे तुला इतकं सहन करावं लागलं. मग सुनैनाने तिचा ताप तपासला, जो आता नॉर्मल झाला होता. तिने लगेचच तिच्या मुलीला दूध पाजलं. संजू खाली सोफ्यावर बसून त्याचा फोन बघत होता. गाडी चालवत संजूची आई आणि बाबा जेवणासाठी घरी आले. संजूने लक्षपूर्वक ऐकले तेव्हा त्याची आई सुनैनाबद्दल तिच्या नवऱ्याला वाईट साईड सांगत होती. हे ऐकून संजूला खूप राग आला की मुलीची असहाय्यता कोणी का पाहू शकत नाही. तिला फक्त तिच्या कामाची काळजी असते. कोणी इतकं स्वार्थी कसं असू शकते? मग ती माझी आई असो की कोणत्याही मुलाची आई. संजूची आई आणि वडील दोघेही येऊन सोफ्यावर बसले आणि संजूच्या आईने संजूला खूप प्रेमाने विचारले, बाळा तू काही खाल्लेस का?
मग संजूचे लाड करता करता संजूची आई तिच्या नवऱ्याला म्हणाली, बघा आपला संजू किती कमजोर झालाय बाहेर राहून, त्याची तब्येत बिघडली आहे, पण काळजी करू नकोस, मी तुला खाऊ घालून फुगा बनवीन. मग संजूच्या आईने चेहरा करून विचारले की राणी बेडवरून उठली की नाही, की ती अजूनही बेडवर आराम करत आहे. संजू गप्पच राहिला. तेवढंच म्हणाला की आज वहिनीची तब्येत ठीक नाही, तिला खूप ताप आहे. तेव्हा संजूची आई म्हणाली की ही मुलगी चांगले बहाणे करते. संजूने पुन्हा आपला राग आटोक्यात आणला आणि म्हणाला की खरंच आई, तिची तब्येत बिघडली आहे, मी स्वतः डॉक्टरांना फोन करून तपासणी करून घेतली आहे. संजूची आई संजूवर रागावली आणि म्हणाली, तू वेडा झाला आहेस का, तुला एवढा त्रास का केला. असो, ती रात्री आजीकडे गेली असती तेव्हा मगच डॉक्टरांचा सल्ला घेतला असता. बघ संजू, तू पण खूप वहिनी वहिनी करू नकोस. आधी आम्ही पण तिच्या नावाचा जप करायचो, पण ती मुलगी खूप निर्लज्ज आहे. तुला माहिती आहे, पूर्ण समाजात तिने नवऱ्यावर हात उचलला आणि आजपर्यंत तिने या चुकीसाठी तिच्या नवऱ्याची माफी मागितली नाही. ते तर आजीच्या तब्येतीचा प्रश्न होता आणि त्यांनी पण सुनेनाला बघण्याचा हट्ट केला होता. नाहीतर मी त्या निर्लज्ज सुनेला माझ्या घरात येऊ दिले नसते. संजू गप्प बसला, कारण त्याला माहीत होते की जर त्याने त्याच्या आईला सुनेनाबद्दल काही सांगितले तर त्याची आई सुनेनाचे आयुष्य दयनीय करेल. काही वेळाने संजूची आई उठली आणि पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. सर्व स्वयंपाकघरात पसरलेले दूध बघून संजूच्या आईचा राग खूप वाढला, कारण ती सुनेनावर आधीच रागावलेली होती आणि आता तिला सुनेनाला चांगल्या वाईट गोष्टी सांगण्याची संधी मिळाली होती. तिने मोठ्याने सुनेनाला खाली बोलावले. तेव्हा सुनेना अचानक घाबरली. सानिकाला दूध देणे बंद केले आणि संजूची आई रागाने ओरडली आणि म्हणाली, तुझ्या हाताला मेहंदी लागली होती का, की तुझा हात तुटला होता, की तू दूध सांडलेस आणि दूध सांडले जरी ते साफ करता आले नाही, हे सुद्धा तू माझ्यासाठी साफ करायला सोडलं होतंस. पहिली गोष्ट म्हणजे आजारपणाचं कारण सांगून सकाळपासून अंथरूण तोडते आणि या वयात मला काम करायला लावते. अरे, तुझ्यासारखी निर्लज्ज सून मी कुठेच पाहिली नाही. सासूचे म्हणणे ऐकून सुनेना गप्पच राहिली. तिने कितीतरी वेळा दूध कसे सांडले हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण आज सुनेनाच्या सासूला सुनेनाला 4 गोष्टी सांगण्याची संधी मिळाली होती. ते ती कशी सोडणार. सुनेनाच्या सासूला जे हवे होते ते ऐकून ती सुनेनाला एकापाठोपाठ एक सांगत होती. यानंतर सुनेनाने काय केले हे पाहूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. धन्यवाद.